नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण मराठी व्याकरणातील काळ व काळाचे प्रकार याच्यामध्ये पुढचा एक महत्त्वाचा काळाचा प्रकार शिकणार आहोत। काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत: भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ। या तिन्ही काळाचा पहिला प्रकार म्हणजे साधा भूतकाळ, साधा वर्तमान काळ आणि साधा भविष्य काळ हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो। आज आपण भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ याच्यामधील काळाचा एक दुसरा प्रकार आहे, तो म्हणजे अपूर्ण किंवा चालू काळ शिकणार आहोत। अपूर्ण भूतकाळ, अपूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण भविष्य काळ या तिन्ही काळाच्या उपप्रकाराचं प्रत्येकी एक एक वाक्य आणि काही क्रियादर्शक शब्द आणि क्रियापद या ठिकाणी उदाहरणाच्या माध्यमातून दाखवलेले आहेत। तर बघा, अपूर्ण म्हणजे चालू, अपूर्ण म्हणजे चालू, अपूर्ण म्हणजे चालू, चालू भूतकाळ, चालू वर्तमान काळ, चालू भविष्य काळ। चालू क्रिया आहे म्हणजे ती क्रिया पूर्ण झालेली नाही, म्हणून त्या काळाला अपूर्ण काळ असेही म्हणतात। मग अपूर्ण किंवा चालू भूतकाळ याचं एक वाक्य मी इथे लिहिले बघा। सर्वनाम मी म्हणजे स्वतःबद्दलचं एक सर्वनाम वापरलंय। मी पुस्तक वाचत होतो ही घटना मागच्या काळातली म्हणजे भूतकाळातली, आणि या चालू असणाऱ्या भूतकाळाला अपूर्ण भूतकाळ असे म्हणतात। त्याच्यानंतर तेच वाक्य मी चालू वर्तमान काळामध्ये कसं केलं बघा। मी पुस्तक वाचत आहे म्हणजे सध्याची क्रिया आहे, क्रिया संपलेली नाही। क्रिया संपलेली नसल्यामुळं त्या काळाला आपण चालू काळ असे म्हणतो, आणि वर्तमान काळात चालू असल्यामुळं त्या काळाला आपण चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ म्हणतो। त्याच्यानंतर अपूर्ण भविष्य काळाचं वाक्य बघा। मी पुस्तक वाचत असेन म्हणजे येणाऱ्या काळामध्ये वाचत असेल, माझी क्रिया चालू असेल। अशा प्रकारे हे 3 वाक्य बघा, एकच वाक्य आहे, त्याचं रूपांतर फक्त आपण तिन्ही मध्ये दाखवलेलं आहे। मी पुस्तक वाचत होतो, अपूर्ण भूतकाळ। मी पुस्तक वाचत आहे, अपूर्ण वर्तमान काळ। मी पुस्तक वाचत असेन, अपूर्ण भविष्य काळ। आता याच पद्धतीचे काही उदाहरणे इथे दिले आहेत बघा। करत होतो किंवा करत होते, करत आहे किंवा करत असेल, लिहित होतो किंवा लिहित होते, लिहित आहे, लिहित असेल, सांगत होतो, सांगत होते, सांगत आहे, सांगत असेल। आता हे क्रियापद आणि त्याच्यासोबत एक शब्द मी क्रियादर्शक शब्द दाखवलेला आहे। तर हे वाक्याच्या रूपात कसं होईल बघा। आता अपूर्ण भूतकाळामध्ये तो करत होता, ती करत होती, मी करत होतो, मी करत होते, हे अपूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे। मी करत आहे हे अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे, आणि मी करत असेल। त्याच्यानंतर मी लिहित होतो, मी लिहित होते, चालू किंवा अपूर्ण भूतकाळ। मी लिहित आहे, चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ। मी लिहित असेल। मी सांगत होतो, मी सांगत होते, अपूर्ण भूतकाळ। मी सांगत आहे, अपूर्ण वर्तमान काळ, आणि मी सांगत असेल, अपूर्ण भविष्य काळ। आता या क्रियापदामध्ये बदल होत असतो, ज्यावेळेस वाक्याचा कर्ता किंवा नाम सर्वनाम बदललं तर या क्रियापदामध्ये सुद्धा बदल होतो। आता रवींद्र नावाचा मुलगा आहे, रवींद्र या नावाचा वापर करून आपण हे वर्ष एक वाक्य तयार करूया बघा। रवींद्र करत होता, रवींद्र करत आहे, रवींद्र करत असेल। बघा, अजून एक परत एक नाम वापरूया। साक्षी अभ्यास करत होती, साक्षी अभ्यास करत आहे, साक्षी अभ्यास करत असेल। त्याच्यानंतर एका मुलाचं नाव घ्या। सौरव लिहित होता, सौरव लिहित आहे, सौरव लिहित असेल। आता बघा, अनेक वचने त्या ठिकाणी आपण जर सर्वनाम वापरलं, ते सांगत होते, ते सांगत आहेत, ते सांगत असतील। अशा प्रकारे आपल्याला वाक्यामध्ये नाम बदलून सर्वनाम बदलून या वाक्याच्या तिन्ही काळाचं रूपांतर आपल्याला करता येतं, आणि तिन्ही काळामध्ये त्याच्या क्रियापदामध्ये कसा बदल होतो हे आपल्याला समजतं। आज आपण काळाच्या प्रकारामध्ये मुख्य 3 प्रकार भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ याच्यातील दुसरा प्रकार म्हणजे अपूर्ण किंवा चालू काळ शिकलो। त्याच्यामध्ये अपूर्ण भूतकाळ, अपूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण भविष्य काळ
आणि याच्याबद्दल काही वाक्यसुद्धा आपण शिकलो आणि त्याचं रूपांतर सुद्धा कसं होतं हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शिकलो. उद्या आपण पूर्ण काळाविषयी आणि पूर्ण काळाची उदाहरणं वाक्य आणि क्रियापदाच्या माध्यमातून शिकणार आहोत. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.